चेस्टेड मारूंगा, छाती पर मारूंगा। नाम क्या है अभी तेरा? बॉम्बे का नया बाप मलिया सुरे। जय शिवराय, जय भीम भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला भाईगिरीवाला, असाच ट्रेंडिंग स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या फोनवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि असा स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि इंस्टाग्रामला पण मेसेज आले होते। तर फायनली आजचा जो स्टेटस आहे आपण भाईगिरीवरती क्रिएट करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पण आहे, ज्याचं नाव काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण काही भावांना आणि बहिणींना तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत होता, तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही इथं मी अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करून पण राहुल पाटील सिम्पली सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल माझ्याशी बोलायचं असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते पण तुम्ही इंस्टाग्रामला मला कळवू शकता। आणि एडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर प्रश्न विचारू शकता। आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच फॉलो करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असता तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरची 1 पॉईंट ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर मीडियाचं ऑप्शन दिसायचं यावरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती जायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ तुम्हाला 12 ते 13 सेकंदापर्यंत घ्यायची आहे, ठीक आहे, 15 ते 16। त्यानंतर करायचं काय आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं। सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक PNG मिळून जाईल इथनं, मुंबई का नया बाप मनिया सुरवे, ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची। बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं, हिला असं झूम करून घ्यायचं आहे थोडंसं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे, आणि याला थोडंसं ऐकून घ्यायचं आहे आता, ठीक आहे। नाम क्या है? नाम क्या है अभी तेरा? याला इथपर्यंत राहून द्यायचं आहे, ठीक आहे। याला इथपर्यंत राहून दिल्याच्यानंतर करायचं काय, इथं या पेजवरती क्लिक करायचं आहे। पेजच्या थोडंसं पुढं यायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे इथं बघू शकता। इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं चावीचं ऑप्शन दिसत असेल डिलीटच्या वरती, त्यावरती क्लिक करायचं आहे। प्लसला क्लिक करायचं आहे, पुढं यायचं आहे आणि इथं प्लसवरती येऊ, लास्टला यायचं आहे डायरेक्ट, आणि प्लसवरती करून याला असं झूम करून घ्यायचं आहे। बघू शकता, ठीक आहे। झूम करून घ्यायचं, ओके करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे पेनची झूम होऊन जाईल। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आउट ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। त्यावरती बघू शकता येवाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि इथं यायचं आहे। इथं आल्याच्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि इथं आणखीन एक PNG मिळून जाईल तुम्हाला, मन्या सूर्य नावाची, ती PNG तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायची। बघू शकता अशा प्रकारे यावरती यायचं आहे आणि याला इन ॲनिमेशन तुम्हाला एक इन ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। बघू शकता मी जे लावतो ते तुम्ही लावून घ्या, ठीक आहे। बघू शकता हे लास्टवालं लावून घ्यायचं आहे आणि आता जो स्पीड आहे 1 वरती ठेवायचं किंवा 1 वरतीच राहून देऊया, ठीक आहे, अशा प्रकारे। त्यानंतर याला ऐकून घेऊया थोडं सेकंड नंबर, आता थोडंसं पुढं सरकून घ्यायचं याला, यावरती क्लिक करायचं आणि याला एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। तर आउट ॲनिमेशन लावून घ्यायचं सगळ्यात पहिले, ठीक आहे, सॉरी, इन ॲनिमेशन लावायचं आहे आणि तुम्हाला यावरती येवाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे, ठीक आहे, सगळ्यात शेवटचं। त्यानंतर करायचं काय, 1 नंबरच्या याच्यावरती करायचं आणि याला फ्लिकर हा ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला पण फ्लिकर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक याच्यावरती पण तोच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता हा वाला। तर थोडंसं ऐकून घेऊया, परफेक्टमध्ये मॅच झाले का बघूया, ठीक आहे। थोडंसं मागं पुढं सरकून घेऊया। बघू शकता आता इथं क्लिक करायचं आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हा समोरील पार्ट कट करून घ्यायचा बॅकग्राऊंडचा, ठीक आहे।
नंतर करायचं काय, यावरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आणि तुम्हाला जी PNG व्हिडिओमध्ये यूज करायची ती PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता मी मन्या सुर्वेची PNG ॲड करतो आहे. अशा प्रकारे PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची बघू शकता. आणि डबल मायनसच्या ऑप्शनला तुम्हाला इक्वल करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला दोन्हीच्यामध्ये एक बॉक्स दिसत असेल बघू शकता बॅकग्राऊंडच्या आणि PNGच्या, यावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला शेक इट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जो इफेक्ट आवडत असेल याच्यातून तो तुम्ही इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. तर सिम्पली आपण हावाला लावून घेऊया. ठीक आहे. आणि यावरती क्लिक करायचं आणि थोडंसं पुढं सरकून घ्यायचं याला. ठीक आहे. बघू शकता तर इथनं आपल्याला बॅकग्राऊंड पुढलं कट करायचं आहे. ठीक आहे. आणि इथनं हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं पुढं घ्यावं लागेल. जिथनं आपलं हे धून चालू होती तिथपर्यंत थोडंसं अजून पुढं. बघू शकता इथपर्यंत. त्यानंतर करायचं काय, आपलं हे जे आपण खाल्लं पण थोडंसं कट केलं होतं ते पण आपल्याला इथल्यावर घ्यावं लागेल. ठीक आहे. यापर्यंत. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथे यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक परत PNG मिळेल. ती PNG सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली PNG कैची सेटच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हिला अशा प्रकारे इथं ॲड करायचं आहे. आणि हिची इथं परत आपल्याला इथं यायचं आहे. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला मन्या सूर्य नावाची PNG परत एकदा सिलेक्ट करून घ्यायची. बघू शकता ही वाली PNG परत एक वेळेस सिलेक्ट करायची आहे आणि तिला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे ॲड केल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन एक PNG मिळून जाईल तुम्हाला ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली. आणि हिला असं छोटंसं करायचं आहे, इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता इथे ॲड करायचं आहे आणि तुम्हाला याला इन ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे एक. बघू शकता हे वालं. आणि याचा जो टायमिंग आहे 1.5 वरती ठेवायचा आहे. ठीक आहे. 0.5. त्यानंतर व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे याच्यामध्ये. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. याला ॲड केल्याच्यानंतर याला असं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे आणि जिथपर्यंत बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत हाच व्हिडिओ आपल्याला ठेवायचा आहे. बघू शकता इथपर्यंत. आणि याला समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर करायचं काय आहे, याला ब्लेंडिंगवरती सोडलं आहे का आपण, सोडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि याचा कलर जो आहे मधला पूर्णपणे हाय करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तो तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला आहे. कैची सेटच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आणि याला शेवटपर्यंत राहून द्यायचे. समोरील पार्ट कट करून घ्यायचा अशा प्रकारे. बघू शकता. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. तर बघू शकता मी बॉर्डर PNG ॲड करीत आहे. बॉर्डर PNG ॲड झालेली कैची सेटच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथं यायचं आहे जिथून आपली PNG सुरुवात होती त्याआधी आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि याला ग्रीन स्क्रीन करून ब्लेंडिंगवरती जाऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. ब्लेंडिंगवरती याला सोडल्याच्यानंतर करायचं काय, इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर बघू शकता लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं एक तुम्हाला एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि कैची सेटच्या जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. इन आणि ओव्हरऑल ॲनिमेशनवरती जाऊन याला फ्लिकर हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे आणि इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुमच्याकडे एक इफेक्ट असायला हवा, हावाला इफेक्ट. ठीक आहे. हावाला इफेक्ट नसेल तर तुम्हाला इथे गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर याची जी सेटिंग आहे कमी करायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. मी ठेवतो आहे तितकीच ठेवा. तर आपल्याला याची सेटिंग जी 40पर्यंत ठेवायची. ठीक आहे. 40-41पर्यंत अशा प्रकारे. तर आता बघू शकता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो ॲड करायचा असेल तर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. तर सिम्पली मी इथनं एक लोगो सिलेक्ट करून घेतो माझा. ठीक आहे. तर मी माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करून घेतो. लोगो सिलेक्ट झालेला आहे, त्याला असं छोटंसं करायचं आहे आणि तो वरती ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची.
तर आता बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. शिस्तीत मारूंगा, छातीवर मारूंगा. नाम क्या है अभी तेरा? बॉम्बे का नया बाप, बलिया सुरेश. तर बघू शकता पूर्णपणे बनवून एकदम कडक व्हिडिओ रेडी झालेला आपला भाईगिरी. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल एचडीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन याला सेव्ह करून घ्यायचं. तर भावनो आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पर्यंत आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेडिंग रेटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.